नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताना हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या तुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, लेडीज जिंदाबाद. तर मंडळी, कालच्या भागामध्ये एव्हरग्रीन तारे या विषया अंतर्गत नव्या वर्षाच्या शुभेच्छा द्यायला हे सगळे दिग्गज पाहुणे आपल्या मंचावरती आलेले आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि सुरुवात करूया आजच्या भागाला. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे आपल्या सिनेमाकडे वळण्याची, ज्याचं नाव आहे थुकरटवाडीचा अग्निपथ. आता बघूयात पुढे. नारळ पाणी काय कामाचं? काय गाई, मी ह्याच्याशीच लग्न करणार. ह्याच्याशी लग्न करून माझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सुटतील. मेन म्हणजे खाण्यापिण्याचे वांदे होणार नाहीत. कसे काय? मला तहान लागली की हा मला पाणी देईल, भूक लागली की मलाही देईल, तोही खाईल आणि मलाही देईल. झाले फालतू जोक मारून झाले. मी ह्याच्याशीच लग्न करणार आहे. आम्हा दोघांचा सुखाचा संसार असेल. लग्नानंतर हा चौकामध्ये नारळ पाणी विकेल आणि मी उकडलेली अंडी. 20ला 3, 20ला 3, 20ला 3, 20ला 3. वाह, पैसा. अरे तू हॉटेल मॅनेजमेंट केलेस ना? चौकात अंडी विकणार? लय फायदा असतो अहो. म्हणजे 4 रुपयाचा अंडा असतं का नाही, त्याचं उकडून असं विकलं का नाही 10 रुपयाला जातो. फायदाच फायदा. त्या अंड्यासोबत थोडस हिचा मेंदू पण उकडा, किंमत वाढली तर वाढेल. नाही, मी काय म्हणतो, ह्याच्या बरोबर हिचं लगीन नाही. हाय का नाही? नाही, तेच विचारतीये, हाय का नाही? अरे हाय नाही. अहो मालूम. अरे काय बोलतोय, कळलं का तुला? कुठले बच्चन आहेत? कसले बच्चन गेले बघू, बच्चनचा आवाज ऐकवा. मालूम काय बोलतो, कळतं का तुला? काय अरे काय चाललंय काय तुझं? असं झालं. हळूहळू दादा कोण की होतं तर सांभाळत आहे. बरं, आपल्या लग्नाला काय नाही का म्हणाय नाही म्हणतात. आम्हाला वळख नाही काय तुम्ही पाहुणं? आम्ही तुमचा जीव वाचवलाय. कधी म्हणजे नसावा नाही का बस स्टँडवर तुम्ही असं मारता मारता वाचलेला, असं पेटच्या बिडीवर बसलेला, कशी जळलेली म्हणजे स्टँड कशी जळलेली तुमची. मी काय आयडिया केली होती, पण दिशा असं नारळ सोडला, नारळाचं पाणी असं शिपाडलं, आग विजवली. ओळखलं का नाही? हो, ओळखलं. अरे आग विझवली. 2 दिवस मुंग्या लागल्या होत्या. ते काही नाही दादा. हे बघ, ह्याचे तुझ्यावर खूप उपकार आहेत, त्याच्यामुळे मी ह्याच्याशीच लग्न करणार. उपकारांची भाषा राहू देत. विजय, कुठे होतास तू इतके दिवस? वा वा. काय चाललंय? कांच्या चिनायला शोधत होतो. त्याने मला बापाचा खून केलाय, त्याचा मला रिफंड घ्यायचा. काय घ्यायचंय? बदला घ्यायचा. बदला. तो सापडला तर त्याला उभा आडवा चिरेन मी. चीर. आडवा चीर. ते सफरचंद चिरायचं बोलत होतो. नारळ पाणी पिणार, नारळ पाणी. हो, आणि उकडलेली अंडी पण येतात. बाळा, तुझं नाव विजय आहे, घाबरू नकोस. अग्निपथ. आपण नाही डरताय. तुझ्या पोरांनी माझ्या 10 चैनीच्या गाड्या उद्ध्वस्त केल्या. शाबास बाळा, बॉम्ब लावलास? नाही, उद्याला ठेवले त्याने. खाऊन खाऊन थोबाड बघ कसं झालंय त्याचं, मंचुरियन सारखं. मला माझं पैसे पाहिजे जा बाबा. काय प्रॉब्लेम आहे तुझा? आधी आमची सगळी जमीन तू घेतलीस आणि आता पैसे मागायला आलास? हो,
मला माझे पैसे पाहिजेत. बॉस मी काय म्हणतो, तो विजय मोठा झालाय, तुम्ही ओळखलं का त्याला? मांडवाची जमीन याच्यामुळेच मिळू नाही शकली आपल्याला. याचा अंगठा बाकी, याचा अंगठा घेऊन टाका पटकन. अच्छा. याचा अंगठा घ्या. नाही मी नाही देणार. मी नाही देणार. अंगठा दिला तुम्ही मळू काय? बडी सोप कशी मळू असं? मी मिक्सर मध्ये बडीशेप टाकून देईन तुला, सगळी त्याच्यात मळून देईन. काय? काळजी करू नकोस बाळ. मिक्सर मध्ये बडीशेप असं करायचं तुम्ही? तिच्या वडिलांच्या वेळेला पण. दादा दादा अंगठा नको देऊस दादा. तू पॅन्ट कशी वर करणार? नाही म्हणजे तुला बदला घ्यायचाय ना, तू कसं घेणार तू? ठीक आहे मग, अंगठा घेऊन देवाघरी जा मग. हा? ठीक आहे. ऐका ऐका नका. अंगठा दे. नका. अंगठा दे. नाही, दे नाही, दे अंगठा दे. बाळा अंगठा दे, आमच्या सगळ्यांचे जीव धोक्यात आहेत. अरे बाळा, उद्या अंगठा परत येईल, पण आम्ही परत येऊ का? हे कुठलं लॉजिक आहे? कुठलं मेडिकल आहे? उद्या जमीन परत येईल, हा. पण आम्ही परत येऊ का बाळा? अंगठा देऊन टाक. नाही आई. हर गलती की सजा मौत होती है. वा वा वा. अब तेरी मौत लिखी है. अंगठा दे. 1 2 थांब. बॉस पडा 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 पडा. हे काय? काय? हे बॉस खाली का झोपले तुम्ही असे? तूच बोलला ना पडाव. अहो तसं पडा नाही, ड ड ड भाड्याचा पडा पडा. का का हो पोलीस आलेत, पडा पडा. कांचा पुलिस से नहीं डरता. कांच्या खाली मारतील मग कडन का? आलो चला. आपल्या माणसांचं आयुष्य इतकं हलकं नसतं. ती जमीन काय आपण उद्या पुन्हा घेऊ. अरे 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 क्या बात आहे. तुम्ही जिवंत आहात? हा दुसरा रोल आहे. आर्टिस्ट कमी असल्यामुळे मला 2-2 भूमिका इथे क्या बात. कराव्या वा लागतात. वा वा. मी ACP गायतोंडे. गायतोंडे? तुम्ही पोलिसात कधी भरती झालात? हो, डॉक्टर होते ना हे? माझे फॅमिली डॉक्टर डॉक्टर महेश गायतोंडे अभिनवनगर मध्ये राहतात, तेच ना? हे बघ, मी 2-2 रोलची मेहनत करून हे अशा फालतू पंच मारत असतील तर मग मी निघतो. नको नको राहू दे. थांबा 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 थांबा. घरचं नका माहिती घेऊ. का काय का काय एक तर त्याला बच्चन जमत नाही, तो जीव काढून डॅनी करतोय. ह्या आणला एक 12वीचं मिथुन चक्रवर्ती. घ्या तुम्ही पुढं. मी ACP गायतोंडे. काय प्रॉब्लेम आहे? बरं झालं तुम्ही आलात. काही गुंड ना दादाला छेडत होते. याला गुंड छेडत होते? हो हो. अरे हा 1 नंबरचा गुंड, बदमाश, पाजी आणि गुन्हे गार आहे. पॉज दिला मध्ये. काय केलंय त्यांनी? हा लोकांचे बारीक पिंच चार्जर चोरतो. बारीक पिनचे चार्जर? हा बारीक पिंच चार्जर चोरतो. अरे दादा, बारीक पिनच्या चार्जरचे फोनही येत नाहीत रे आता. काय करतो तू ते चोरून? कान कोरायला बरं पडतं. काय करायला? कान कान कोरायला. ऐसा मालूम. विजय असली कामं करतोस? कारण मला नकली काम आवडत नाही. हे असले धंदे करतोस असं म्हणायचंय. 1 मिनिट. सोड हे धंदे, तू सोड. नाही सोडणार.
तुला भीती नाही वाटत? ए, आपण विजय दीनानाथ चव्हाण. मी रोहित वसंतराव चव्हाण. इथं माझं पाठ होत नाही, काय करायचं मला कळत नाही. तू कुठं मध्ये घुसतो? आपण विजय दीनानाथ चव्हाण. बाप का नाम कुंडीबा चव्हाण. तेच सांगितलं, ते दीनानाथ आहे ना पहिल्या वाक्यात. दीनानाथ चव्हाण बापाचं नाव. कोंडीबा कुठून आला? तुला माहिती. बाप का नाम दीनानाथ चव्हाण और माँ का नाम सुना है का? काय? सुनाई ना कथक बदली. सुनैना नाही, सुहासिनी चव्हाण. माँ का नाम सुहासिनी चव्हाण. ए, उर्म 35 साल. उम्र हाँ वही. हा 35 साल. आणि मी डोंबिवलीला राहतो आणि माझा प्रोफाईल आहे. तुम्हें पता है विजय, तुम मौत की तरफ चल नहीं रहे हो, दौड़ रहे हो. वा वा वा. हा? मौत की तरफ तुम चल नहीं रहे हो, दौड़ रहे हो. कारण असे फालतू पंच मारते तर लोक कुठून कुठून मारतील रे तुला. तुम्हें मौत से डर नहीं लगता? थप्पड़ से डर लगता है, प्यार से नहीं. अरे विजय, तू सोनाक्षी सिन्हा नाही. है अपन को मौत से डर नहीं लगता है. हाँ मौत का और अपन का वो ऑयलमेंट हो गया है. ऑयल पेंट. हाँ? ऑयल पेंट हो गया है मौत का और अपन का. अपॉइंटमेंट. हाँ? अपॉइंटमेंट. हाँ वही हो गया है. देख तेरी देख 6 बजे का है ऑयलमेंट. 9 बजे दिख रहे हैं. वो छोड़, मेरा छोड़. हाँ. तेरे को मौत से डर नहीं लगता है? ये सिंदूर की बिड़िया. बिडिया काय रे? डिबिया. ये सुंदरी की. इंदूर. ये सिंदूर की डिबिया मेरी बीबी की है. मैं इसे अपने जेब में लेके घूमता हूँ. का? परत यायची शाश्वती नाही म्हणून? नाही ना बे, मैं बायको टिकल्या वापरते ना, लेका हे लावतच नाही ना. का करणार आहे घरी ठेवून? मग ते समजत नाही आहे. मग म्हटलं मी आपल्या घरात घेऊन फिरतो. तू हे धंदे सोड, मी तुझी शिक्षा कमी करेन. माहिती आहे मला. शाळेत पण असंच बोलायचं, शिक्षा कमी करेन, शिक्षा कबूल कर, शिक्षा कबूल कर. आणि एकदा शिक्षा कबूल केली का सगळे माझी शिक्षा वाढवायचे. देख अजून पण वेळ आहे. वेळ गेलेली नाही, विचार कर. साहेब, कांच्याची नाही येतोय. अरे तू चाला परत. कांच्याची नाही येतोय. 1 मिनिट, मी लपून बसतो. त्याला सांगू नका. त्याला आज मी रंगी हात पकडणार आहे. वा होळी आहे. वा वा. रंगी हात पकडणार आहे म्हणजे. सांगू नका. कांच्याची मी लपून बसतो. नाही इथं नाही होणार. आईच्या गावात. नाही होणार. बारीक झालायच पण एवढा नाही. 1 मिनिट. पोलीस गेले. लवकर लवकर याचा अंगठा घ्या. अंगठा घेऊन टाका पटकन. चल रे अंगठा दे पटकन. अंगठा दे पटकन. नाही देणार. अंगठा दे, नाही तर हिला मारून टाकेन. ची नाही. काय झालं? काय झालं? काय झालं? काय काय ते? अरे अरे तुला 1000 वेळा सांगितलंय वॉशिंग मशीन मध्ये कपडे टाकायच्या आत एकदा खिशात बघत जा. हे बघ काय झालंय. आई मला वाचव. आई आई बाळा, अंगठा देऊन टाक. नाही देणार. आई. ए माझ्या बहिणीला सोड. बाळा अंगठा देऊन टाक. अगं पण ती जमीन. जमीन जाऊ दे, बहीण महत्वाची. याचा अंगठा घ्या. विजय, अपने हाथ धो लो. अरे का आता का?
तो पेपर कुठनं आलाय, कसा आलाय? व्हायरस आहे, एखादा विषाणू असेल. अपने हात सॅनिटाइज कर लो. मिळाला अंगठा. आता ही जमीन माझी. कांचा, अपने हात धो लो. हा हा ताई तुम्हीच हो, तुमचंच लक्ष आहे लय. हात नेहमी सॅनिटाइज केले पाहिजे. हो खरंय. नख बिख व्यवस्थित धुवायची. खरंय हा? खरंय. आणि हे पेपर कुठनं आलाय अंगठा माहितीये तुला? सॅनिटाइज केलाय तो. हो, नाही. डायरेक्ट कसा हातात घेतलास तू? सॉरी. काळजी घ्या रे बाबांनो, असं नाही करायचं. पूर्ण पेपर सॅनिटाइज करायचा, कळलं? मागून पुढून सगळं. इथे हे बघ महत्वाचं, इथं आपण अंगठा लावणार, इथे महत्वाचं आहे सगळ्यात. कळलं? टच नाही झालं पाहिजे. हे घे. ए पोरानो, हात धुवून घे रे. पोरानो म्हणल्यावर आला म्हातारडा. ये. काय नाही, हात फक्त पुढे करायचं, काय नाही ह्याच्यात एवढं. झालं तुझ्या मनासारखं? हा. जमीन मिळाली तुला, हो आता आम्ही जाऊ शकतो. जा. चला मुलांना. बघितलं, अंगठा मिळाला. मांडवा अब मेरा हो गया. वाट बघा, का काय आलं? ती म्हातारडी फसवून गेली तुम्हाला. काय? प्रॉपर्टीच्या पेपरवर अंगठे घेतले, त्याच्यावर सॅनिटायझर मारलं, सगळे बघा हे सगळे अक्षर सगळे पुसून गेले. आता काय घंटा मिळणार तुम्हाला? अरे पकडा त्यांना. काय पकडा, चला तिकडं, सगळे गेलं. अरे खाली तर खाली पाऊस झाला. मजा आली. खरं तर आज हा सिनेमा आम्ही तुमच्या समोर सादर करू शकलो आणि आपण रोहिणीताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. खरं तर त्यांनी हे अजरामर करून ठेवलेलं आहे आणि आम्हाला ते फार आवडतं. कधी कधी त्यातले सगळे डायलॉग्स आणि ते पण त्यातून एक गोष्ट मला प्रेक्षकांना सांगायची की हात धुवा हे तेव्हा सांगण्यात आलं होतं आणि ते रोहिणीताईंनी सांगितलेलं होतं आपल्याला. आपने हात धोलो विजय. आज सगळे फॉलो करतायत ते. कसं वाटलं तुम्हाला? मजा आली. हे सुद्धा वर्जन चांगलं होतं. वा 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 वा. मामा तुम्हाला कसा वाटला सिनेमा आमचा? चांगलं आहे, छान, म्हणजे चांगल्या रीतीने सादर केलं तुम्ही, एवढंच. वा 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 वा. धन्यवाद. सुरुवात करूया गप्पांना. ही नोकझोक फार गमतीदार आहे, मी बघतो यांच्यातली. पण मला हेच विचारायचं की निवेदिता ताई इकडे फार वेगळ्या आहेत, म्हणजे आम्हाला दिसतात आणि जशा सिरियल मध्ये येतात आता इतक्या सोशिक कासावरीची म्हणजे दया येते, म्हणजे रडतात लोक अक्षरशः. तुम्ही सिरियल बघत असाल, तुम्हाला कशी वाटते ती भूमिका त्या करतात तेव्हा? किती खरं वाटतं? करते चांगलं, त्याबद्दल काय मी त्याबद्दल काय बोलणार नाही. अभिनय ही गोष्ट अशी कोणाशी बोलण्याबद्दल नाही, प्रत्येकाची वेगळी असते. ती छान करते, याबद्दल काही प्रश्न नाही. पण ते काय होतंय, उगाच ना असं भिजायला होतंय फार त्याच्यात. तेवढं न करायला पाहिजे, नाही का? माणसाने सोशिक असावं, पण ते किती असावं? खरंय खरंय. म्हणजे हे करणाऱ्याने पण आणि बघणाऱ्याने पण. पण मला वाटतं मामाचं सिरियल बबड्याला ठेवलंच नसतं, पहिल्या दिवशी हाकलून दिला असतं त्यांनी. बबड्या काय राहतो घरामध्ये. आणि मामा असते तर बबडानी मुळात हिंमतच नसती गेली. पण इतकी वर्ष मामा तुम्ही काम करताय आणि बोलता बोलता एक मगाशी वाक्य बोललात की सुरुवात झाली होती पडदा ओढण्यापासून. आज इतकी वर्ष तुम्ही काम करत आहात, जेव्हा तो क्षण आठवतो किंवा ती सुरुवात आठवते तेव्हा कसं वाटतं? माझ्या घरची स्वतःची नाटक कंपनी असून सुद्धा माझ्या मामांची, मी दुसऱ्याच्या कंपनीमध्ये नाईटवर काम करत होतो. हो. आणि नाईट ऐकलं तर तुम्हाला चक्कर येईल. एका प्रयोगाला 15 रुपये. त्यात मी सेटिंग पण लावायचो. त्यात मी त्यावेळेला नवीन तो हे आला होता फिरता रंगमंच, तो पण ढकलायचो. त्यात एक बारकासा रोल पण करायचो. हे सगळं करून प्रॉम्प्टिंग पण करायचो. सगळं काय केलेलं आहे सुरुवातीला. मामा आता नाटक सुरू झालंय, पुन्हा एकदा व्हॅक्युम क्लीनर घेऊन तुम्ही सगळ्यांच्या समोर येत आहे. लॉकडाऊन नंतरचं नाटक थोडंसं वेगळं आहे, तुम्हाला कसं वाटतंय? नाही, आम्ही पहिल्यांदा जे करायचं होतो तेच परत लोकांना तसंच दिसलं पाहिजे म्हणून आम्ही तर रिहर्सल्स पण सुरू केल्यात व्हॅक्युम क्लीनरच्या, की काही जागा तुम्ही काढलेल्या असतात, मिळालेल्या असतात, त्यातून प्रयोग केल्यामुळे जास्ती त्या तशाच्या तशा परत लोकांना दिसल्याच पाहिजे. हाच व्यक्त अट्टहास आहे त्याच्यात. वा.
त्यामुळे आम्ही स्टेजवर सेट लावून आम्ही रिहर्सल करतो. वा. म्हणजे मी प्रोड्युसर आहे त्या नाटकाचे म्हणून फक्त इंटरप्ट करून बोलते. 9 जानेवारीला आम्ही हे नाटक ओपन केलं होतं आणि आता परत आम्ही 9 जानेवारीलाच पहिला प्रयोग त्याचा करतोय. ही फक्त एक आनंदाची गोष्ट. आणि गडकरीला करतोय आम्ही 9 जानेवारीला. सो तसंच सेम थिएटरला जसं ओपन केलं नाटक त्याच थिएटरला तसाच 4:30चा 9 जानेवारीलाच प्रयोग आहे. हे फक्त आम्हाला खूप आनंद होतोय की आम्ही परत त्याच दिवशी येतो. 2 वर्षांनी करेक्ट. बरोबर 2 आणि त्या 1 वर्षामध्ये जानेवारीपासून जानेवारीपर्यंत 200 प्रयोग झाले. क्या बात आहे, क्या बात आहे. वा. पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सगळे प्रेक्षक सज्ज आहेत की मामांना असं लाईव्ह बघायचंय आम्हाला आणि ती गंमत असणार आहे प्रेक्षकांसाठी, मौज असणार. आता येणार आहे या बाजूला मोहन जोशी सरांकडे मी आता येणार आहे. आणि मोहन जोशी सर, आता तुम्ही एकत्र आलाय ही एक वेगळी गंमत झाली आज. कारण आता तुमचे आजोबा म्हणून मोहन जोशी सर आलेले आहेत. वी आर सो लकी. कसं वाटतं तुम्हाला या नव्या मालिकेत ही नवी एंट्री घेऊन? मला एक सांगायचं आहे, माझा पहिला चित्रपट मराठी हा आणि पहिला हिंदी चित्रपट दोन्ही अशोक मामांपासून सुरू झाले. मी सांगणार होतोय आता. हे माझ्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे की अशोक मामाच्या बरोबर काम करण्यात मला मराठी आणि हिंदी दोन्ही फिल्म्स त्यांच्याबरोबर सुरुवात झाली. कुठल्या सर? पहिलं एक जागृती केलं, हिंदी पिक्चर जागृती आणि आणि एक डाव मराठी भुताचा. पिक्चर एक डाव होता. दोन्ही यांनी सुरुवात केली तेव्हा आम्ही दोघे दोघे एकत्र. म्हणजे माझं भाग्य आहे की खरंच मामांबरोबर काम करायचं संधी पहिल्या फिल्मपासून. क्या बात. वा 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 वा. एव्हरग्रीन तारे अशी सर आपली ही आज गमतीदार थीम आपण ठेवलेली आहे. मी मामांना जो प्रश्न विचारला तो तुम्हालाच विचारणार परत एकदा की तुमच्या मते सुख म्हणजे नक्की काय? जे काम केल्यानंतर आनंद वाटतो, समाधान वाटतं, ते सुख. वा 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 वा. स्टेजवर असो, ड्रायव्हिंग असो, कुठं माल उतरवायचा असो, काय असो, जे काम केल्यानंतर समाधान मिळतं ते सुख, असं माझी व्याख्या आहे. वा 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 वा. ड्रायव्हिंग वरून आठवलं, मी असं ऐकलं की तुम्ही पूर्वी ड्रायव्हिंग करायचं. मग तिकडून इकडे येणं कसं काय झालं सर? ऍक्टिंग डायरेक्ट? त्यावेळेला नाटकात पण कामं करत होतो मी, सिनेमात पण कामं करत होतो. पण मध्ये 83 ते 87 88 पर्यंत ट्रान्सपोर्ट लाईन होती माझी. ड्रायव्हिंग पण करायचो, नाटक पण करायचो, शूटिंग पण करायचो. हो. मी मोहन काकांचा असा किस्सा ऐकला होता. हा सर. की मोहन काका महाराष्ट्रातल्या अशाही 2-3 गावांना गेलेत जी नाहीच आहेत. म्हणजे इतके फिरलेत, इतके फिरले. हा म्हणजे नकाशावरच नाहीये 3 गावात, तिथेही मोहन काका जाऊन लेत असा मी किस्सा ऐकला. इतकं त्यांनी ट्रॅव्हल केलंय महाराष्ट्रभर. तर मी पिंजून काढला असं म्हणाल काय हरकत नाही. ड्रायव्हिंग करून आणि नाटकात काम करून असे दोन्ही दौरे करायचं. आणि मी तर एकदा 41 नाटकाचा, 41 दिवसाचा दौरा केला. वेलफेअरचं शो होते त्यावेळेला. मोरूची मावशी नाटक होतं आणि टेम्पो मी चालवायचो सेटिंगचा. आणि आमचे सगळे कलाकार दुसऱ्या टेम्पोवर असायचे. आणि 41 7 का 9 स्टेटमध्ये मी प्रयोग केलेले आहेत. दररोज प्रयोग करायचा, ड्रायव्हिंग करायचं, प्रयोग करायचा, ड्रायव्हिंग करायचं. खरं कठीण आहे. त्यावेळेची गरज होती त्यावेळेची आणि केलं. आता काय त्याला इलाज नव्हता. ड्रायव्हिंग आणि प्रयोग हे किती अवघड आहे. ड्रायव्हिंग आणि प्रयोग. आणि 6-7 स्टेट असं ते लिहिलंय म्हणले. आता विमानांनी पण 6-7 स्टेट नको. आता काम कर 3 दिवसांनी जा पुढच्या स्टेटला. 41 दिवस म्हणजे काय झालं? काय झालं? आणि चालवायचं, रात्रभर टेम्पो चालवायचा. सकाळी त्या गावात जायचं, मग तिथे परत सेट लावून नाटक करायचं, परत रात्रभर ड्राईव्ह करायचं आणि पुढच्या गावात जायचं. 7-8 स्टेट ते सांगतायत. ते ऍक्च्युली अख्खा भारत झाला असेल. तुम्ही गुगल मॅपला जर अडकला तर गुगल मॅपची बाई सांगते मोहन जोशींना विचारा. एवढं त्यांना माहित असूच शकतं खरं तर. पण खरं इतका अनुभव सर तुमच्या पाठीशी आहे आणि अजूनही तीच एनर्जी, अजूनही तेच सर जसे म्हणाले की काम करण्याची ती भूक आहे. आणि आता नवीन सिरियल मध्ये सुद्धा तुमची एंट्री झालेली आहे. काय सांगाल त्याबद्दल? मला एकतर रवी पटवर्धनाने केलं रोल मिळणं हे माझ्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. आणि त्यांनी खूपच वरच्या स्तरावर नेऊन ठेवलं होतं तो रोल. आणि तो करायला मिळणं तो एक चॅलेंजच आहे आपल्या दृष्टीने. त्यामुळे मी करण्याचा प्रयत्न करतो. त्यांचं मार्गदर्शन आपोआप मिळतं मला. वा वा वा. वेगळे नवे आजोबा आता आम्हाला बघायला मिळणार आहेत. एक त्यांची एक शिस्त आहे त्या आजोबांची आणि एक दरारा आहे
एक खतरनाक, तसा मोहन जोशींचा आहेच आहे दरारा. भरतनाट्य मंदिर मध्ये हो मी 6वीत होतो आणि ही मला वाटतं काय 5वीत काय तशीच हा, 5-7वीत त्याच होतो. आहेत. हो. आणि एकत्र आम्ही काम केलंय 6-7 वर्ष. आम्ही जंगलातला वेताळ नावाचं एक टुमटुमगिरी खणखण राजा कुठेतरी असा फोटो मिळायला पाहिजे तुमच्या दोघांचा. आमच्याकडे असतो. आहे का? आहे आमचा ते ग्रुप फोटो आहे. अरे वा, इट्स अ हेरिटेज ना असं. माझा आणि फोटो आहे असा. मी कृष्ण. 7 वर्षाचा असेल आणि 6 वर्षाचा आणखी एक दुसरा आर्टिस्ट. हा. म्हणजे ते गुरुदक्षिणा नाटक होतं ना जुनं, त्या गुरुदक्षिणा नाटकामधला कृष्ण आणि बलराम हो. असे दोन असे आम्ही दोघे होतो. एक मी बलराम आणि लहान कोण होतं माहितीये, सुनील गावस्कर. सनी डेज नावाचं पुस्तक आहे ना, फोटो आहे त्याच्यात माझ्याकडे. फोटो छापलाय त्याच्या आईने आणि त्यांनीच मला दिला होता तो, की हा बलराम आणि सुनील गावस्कर कृष्ण. पण मामा काय रिकॉल व्हॅल्यू आहे फोटोला. सुनील बघ ना, गावस्कर आणि तुम्ही खरंच. हो. आणि इतके छोटे, म्हणजे हो. प्राइसलेस फोटो आहेत. तेरी शिकले त्या लहानपणापासून. क्या बात आहे. हो. मग ते नंतर मग लाईन बदलली. खरंय. आम्ही इकडे आलो आणि ते तिकडे गेले. वा वा वा, एक वेगळा किस्सा आज या निमित्तानं, फोटोंच्या निमित्तानं आमच्या समोर आला. आणि ही मैत्री आज लोकांना कळेल, ज्यांना माहिती नसेल त्यांना. हो ऍब्सोल्युटली. तर रोहिणी ताई, तुमच्याशी आपण गप्पा मारतोय आणि मला हेच आता तुम्हाला विचारायचंय, तुमच्या मते सुख म्हणजे नक्की काय? सुख खरं म्हणजे मला वाटतं मान्यात असतं. जसं आता मोहनने सांगितलं की तुम्हाला जे करायला आवडतं आणि ज्याच्यात मजा येते, त्याच्यातून जो आनंद मिळतो ते सुख असतं, असं माझं स्वतःचं मत आहे. त्यामुळे मग ते कशातही असो, म्हणजे ते मला शूटिंग संपल्यानंतर ड्राईव्ह करून जाताना सुद्धा ते सुख मिळतं कधी कधी, की थकले भागले असं न करता मला ते ड्रायव्हिंगमध्ये मजा येते. मग तिथं पण ते तुम्ही सुख म्हणून म्हणू शकता. सो तुम्ही काय मानताय किंवा कशात मानताय त्याच्यावर सुख अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येकाचं सुख हे वेगवेगळं असू शकतं. क्या बात. वा 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 वा. पण आज खूप छान वाटते की हा पहिला एपिसोड असा असेल या लॉकडाऊन नंतरचा की हे सगळे सिनियर ऍक्टर्स या मंचावरती आले. खरं तर या आत्ताच्या सध्याच्या करोनाच्या काळात सगळ्या पद्धतीची काळजी घेऊन आम्ही हा एपिसोड तुमच्या समोर आणत आहोत. पण इतकी वर्षे कधी असं झालं नाही की लोकांना घरात थांबावं लागलं. पहिल्यांदाच आपल्या आयुष्यात अशी वेळ आली की घरात थांबावं लागलं आणि जास्त काळजी तुमच्या जनरेशनला घ्यावी लागत होती. काय सांगाल त्याबद्दल? काळजी म्हणजे आपण घरातच असल्यामुळे घरात राहून जी आपल्याला काळजी घेणं आवश्यक असतं ती तर आपण घेतच असतो. पण मला असं वाटतं की प्रत्येकाने आपली काळजी ही स्वतः घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळं नियमित असलं पाहिजे, जे आमच्या प्रोफेशनमध्ये हे होऊ शकत नाही. म्हणजे वेळेवर खाणं, वेळेवर झोपणं हे अशक्यच असतं. कारण लवकर सकाळी उठावं लागतं, रात्री उशिरा पॅकअप झाल्यानंतर घरी येऊन त्याच्यानंतर मग आमचं सगळं आवरून मग झोपावं लागतं. त्यामुळे झोप ही कमी असते. आणि त्याच्यामुळे उद्भवणारे जे प्रॉब्लेम्स असतात, हेल्थ प्रॉब्लेम्स असतात, ते मला वाटतं त्याच्याकडे पहिल्यापासूनच जास्त लक्ष द्यायला पाहिजे. फक्त सिनियर सिटीझन म्हणून नाही, पण प्रत्येकाने सिनियर सिटीझन नसताना सुद्धा त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे की आपल्याला काय प्रॉब्लेम होतोय, आणखीन ह्याच्यावर माझा उपाय काय असेल. म्हणजे आता माझ्या प्रोफेशनमुळे नाईलाज असतो माझा, पण त्याच्यामधून सुद्धा मला काय काळजी घेता येईल असं. तर मला वाटतं ते प्रत्येकानेच, म्हणजे फक्त सिनियर सिटीझन म्हणून मी म्हणणार नाही, हे प्रत्येकानेच अवलंबलं पाहिजे. खरंय खरंय. वा. मंडळी, आपला सगळ्यात मोठा शत्रू कोण असं अनेकांना विचारलं तर ते सांगतील आळस. पण हा आळस अनेकांना आपला आपलासा वाटतो, काही केल्या तो जात नाही. अशाच एका आळशी नवऱ्याला आता आपण भेटणार आहोत. बघूयात त्याच्यामुळे त्याच्या बायकोला काय काय प्रॉब्लेम होत आहेत. हे धमाल प्रहसन आपल्यासाठी घेऊन येत आहेत रोहित चव्हाण आणि गायत्री दातार. हो गया ये जहां, हो गया आसमां, सो गई है सारी मंजिलें. उठा ना, किती वेळ झोपलात अहो? 4 वाजले हो. उठा उठा ना. 4 वाजले. 4. तिकडे जर पाय लागल.
पाणी दे ग. थांबा आणते. थांब नाही तर राहू दे. कुठं जाणार येणार तू? एवढा आळशी हा माणूस. आणि कशाला उठवलंय? अहो 4 वाजले 4. उठा आता. आता एवढ्या पाट 4 वाजता उठून काय करणार आहे मी? पहाटेचे नाही, दुपारचे 4 वाजलेत. उठा आता. काही लाज लज्जा शरम वाटते का नाही हो तुम्हाला? रात्रभर झोपलायत, काल संध्याकाळपासून झोपलायत. उठा बर का आता. काय करणार आहे उठून आता मी? हे बघा चहा टाकते तुमच्यासाठी. हा मस्त आलं घालून चहा करते. उठा चला लवकर उठा. मी काय चहाच्या भगुल्यात झोपलोय का ग? कर ना किती कडे चहा तू. काय हा अवतार करून ठेवलाय हो तुम्ही? काल तो बंटी आला होता घरी, चेंडू घरात आला म्हणून अस्वल अस्वल करून घाबरून पळत गेला बिचारा. अहो मग काय मग? अस्वल नसून हा नवरा आहे माझा हे पटवता पटवता नाके 9 आले माझ्या. अहो काय दाढी करून ठेवली तुम्ही? बोट अडकलंय का? 1 महिना दाढी नाही केली की बोट अडकणार नाही तर काय होणार? जा जाऊन पहिली दाढी कटिंग करून या. अगं नाही, ते थंडीचे दिवस आहेत ना, मग थंड वाजते. या दाढीमुळे थंड वाजत नाही. ते बर्फाळ प्रदेशातलं प्राणी कसं थंडी वाजू नये म्हणून असं केस वाढवतात, तसं मी वाढवले ती. अहो बर्फाळ प्रदेशात ना याक असतात, याक. इथे तुम्हाला बघून लोक असं करताय. जा ना प्लीज जाऊन ना छान दाढी करून या, कटिंग करून या. जा लवकर, जा बरं सलूनला. काय माग लागलीस ग माझ्या? बघा इकडे, उठा बरं उठा. माझं ऐका. आय बाबा तुम्ही उठा, मस्त फ्रेश व्हा, दाढी करा, कटिंग करा, बाहेर जाऊन काम मिळवा, समाजात इज्जत मिळवा, पैसे मिळवा, मस्त मोठा फ्लॅट घ्या, तिथे एक एसी लावा आणि त्या एसीच्या थंड हवेत मस्त आराम करा. एवढं सगळं करायची काय गरज आहे का? आता पण आरामच करतोय की मी. तुम्हाला सांगते स्वप्नील सर, स्वतःच्या लग्नात सगळ्यात शेवटी येणारा हा एकमेव माणूस असेल जगातला. मी उशिरा आलो नव्हतो बर का, मी रुसलेलो. त्याच्यामुळे तुझ्या बाबानं गाडी दिली ना मला. काही रुसला बिसला नव्हता तुम्ही. आम्हाला कळलं 1 महिन्यानी की हा माणूस स्वतःच्या लग्नात ऐन लग्नाच्या वेळी झोपला होता मंडपात आणि असा घोरत बसला होता. आणि माझ्या बाबांना वाटलं की नवरदेव रुसलाय म्हणून त्यांनी बिचाऱ्यांनी 2 व्हीलर दिली यांना. दिली की 2 व्हीलर, ही असली 2 व्हीलर. आणि कायम तो तिचा पोगणा दिवस रात्र तोंडाचा चालू असतो. तुम्ही ना गप्पा बसा. हे बघा मी काय म्हणते, काही व्यवसाय नाही ना तर घरातली शेती तरी करा ना. शेतीचं मला अजिबात सांगू नकोस बर का तू. माझी काम हे अशी पाठदिशी होते. तुला सांगू आता परवाचीच गोष्ट. काय झालं, गव्हाला पाणी पाजायचं होतं ना, बाता पाऊस आला, पाणी कॅन्सल. ती वाड्याच्या कडाची घाण घेऊन पेटवायची होती. अशी मस्तपैकी वीज पडली, सगळं जळून खाक झालं. ती बांधावरची झाडं काढायची होती, मस्तपैकी असं चक्रीवादळ आलं, सगळी झाडं उपटून गेली, एका साईडला ढीग लावून ठेवली. आता फक्त एक नाही मला काय, आता काय हवंय अजून? त्याचा बटाटा काढायला आलाय ना, सगळा जमिनी खाली आहे. मग बटाटा वर याला भूकंप कधी होणार आहे त्याची वाट बघतोय. डोक्यात खरंच मेंदूच आहे का बटाटे आहेत फक्त? तुम्हीच सांगा स्वप्नील सर, भूकंप आला तर जमिनी खालचे बटाटे वर येतील का हे वांग खाली जाईल? तुला नाही काय कळायचं, त्याला नियोजन लागतं, नियोजन, योग्यरित्या नियोजन. तुमच्यामुळे ना घराचा उकिरडा होतो, डस्टबिन होऊन जाते घराची. सगळं मला आवरायला लागतं. हो, साधा चहाचा कप पण तुम्ही इकडचा तिकडे ठेवत नाही हो. तुमच्या बायकांचा प्रॉब्लेम काय असतो ग नेमका? काय गरज असते तुम्हाला सगळ्या वस्तू इकडच्या जागच्या जागेवर पाहिजे असतात? कशाला ते? मी तर म्हणतोय की नाही, असं सगळं असं जवळपास असावं. सगळं इथं झोपायचं, हे सगळं जवळपास आसपास वस्तू. पलंग कुठं ठेवलाय तो? तिकडे ठेवलाय. काय गरज आहे का तिकडे ठेवायला? तुम्हाला ना घरात नाही, कोंबडीच्या खुरड्यात राहायला द्यायला पाहिजे, म्हणजे सगळं कसं असं हाताशी राहील तुमच्या. आता पण मला तसंच वाटतं. कायम हे तुझी पक 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 पक
पक चालूच असते काय लयच लांब आहे काय तुमच्या ह्याच आळशीपणामुळे ना एकही काम तुम्ही पूर्ण करत नाही, सगळी कामं अर्धवट सोडता. ओ अहो तुम्ही झोपता काय? उठा आता. इथे बसा आधी, उठा. तुमच्यामुळे मला माझ्या नातेवाईकांना तोंड दाखवायची इच्छा होत नाही. हे खोटं बोलते बरं का तू. खरं तर त्याचनीच इंटरेस्ट नसतो तुझं तोंड बघायचा. खरं तर माझ्यासारखा तुला नवरा मिळाला नाही, तू भाग्यवान समज जरा स्वतःला. हा असला बिनकामाचा आळशी नवरा मिळाल्याचं कसलं भाग्य आहे माझं. अरे बघ जरा, मी कायम असा तुझ्या असा समोर असं झोपून असतो की नाही घरात दिवसभर. तुला पाहिजे तेव्हा असं मला बघू शकते. शिंदेचा नवरा बघ शेजारच्या आठवडा घरीच येत नाही, त्याची बायको तरसती कधी नवऱ्याचं तांड बघत्या म्हणून. दुर्भाग्य आहे माझं. बाकीच्या बायका त्यांच्या नवऱ्यांना सांगतात अहो सुट्टी घ्या, आणि मला काय सांगायला लागतं 50 वेळा अहो काहीतरी काम शोधा, काहीतरी काम शोधा. मी काय म्हणते, बाहेरचं नाही, निदान घरातलं तरी काम करत जा एखादं. अगं मी घरातली सगळी कामं करत असतो, काय मला बोलतेस ग तू अशी. परवा तुम्हाला किराणा आणायला सांगितला, 15 दिवस तुम्ही किराणा आणला नाही. ते बघ काय पण बोलू नको. 15 दिवस जर किराणा आणायला लागला असतं तर घरातला किराणा संपला असता का नाही? संपतो का किराणा घरातला? नाही का नाही मग. पण मला तुमची सवय माहितीये ना, हा त्याच्यामुळे मी तुम्हाला 15 दिवस आधीच यादी देते, म्हणजे वेळच्या वेळेस किराणा घरात येतो. म्हणजे तुम्ही ना वाईट नाहीये, तुमचा हा आळशीपणा आहे ना तेवढाच वाईट आहे. मी काय म्हणते की तुम्ही ना कुठेतरी काम करा, काम शोधा मस्त, त्याच्यामुळे ना कोणी तुम्हाला कधी वाईटच नाही म्हणू शकणार. मग अगं पण कसं काम देणार कोण मला? माझा स्वभाव हे असा. तुम्हाला काम करायची इच्छा आहे? हा तुम्हाला काम करायची इच्छा आहे? या इकडे, या इकडे. माझ्या बाबांच्या ओळखीची एक कंपनी आहे, माझे बाबा ऑलरेडी बोललेत त्यांच्याशी आणि ते तुम्हाला काम द्यायला रेडी आहेत. थांबा, मी आत्ताच फोन लावते. आता कशाला? तुम्ही बोलून घ्या ना त्यांच्याशी. की जरा काना. हा हॅलो, हा मी विलासराव जोले पाटलांचा जावाय बोलतोय. हा मी कामावर यायला उद्यापासून तयार आहे. किती वाजता येऊ उद्या? होय काय? बरं चालतंय. हा चालतंय की, ठेवू का? हा ठेवतो. काय म्हटले ते? ते म्हणले की कंपनीला 4 दिवस सुट्टे, त्यामुळे घरात 4 दिवस तुम्ही आराम करा. काम काय आज ना उद्या आयुष्यात कधी पण करता पण येईल, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही म्हणले. मग आता 4 दिवस काय करणार तुम्ही? आता 4 दिवस काय, 4 दिवस मस्त पैकी आराम करायचा. अगं आता कामाला लागलोय मी, कंपनीत एम्प्लॉय आहे. 4 दिवस तरी आराम करू दे की मला. कामाला लागलोय म्हणल्यावर 4 दिवस सुट्टी नको का? झोपाय पाहिजे मला. तुम्ही उठा बरं, उठा आधी, नुसते झोपताय सारखे. उठा म्हणते ना. प्रेक्षकांनो, सुपरस्टार्स म्हटलं की त्यांच्या मागे धावत येणारं यश सुद्धा आलंच. अशाच खऱ्या यशाचा सुगंध सर्वत्र पसरवणाऱ्या डेनवर संस्थेतर्फे आपण महाराष्ट्राच्या एका स्टारच्या यशाची गोष्ट जाणून घेणार आहोत. आज सुपरस्टार अशोक सराफ सर आपल्या बरोबर आहेत. सर, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय, तुम्हाला काय वाटतं तुमच्या यशाचं रहस्य काय आहे? मी जे काही केलं हे लोकांना आवडत गेलं, हे त्याचं रहस्य आहे जास्ती. की त्यांना आवडलं, त्यांना काय आवडतं मी देऊ शकलो. तेव्हा माझ्या यशाचं रहस्य हा स्वतः मी नसून हे लोक आहेत. वा 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 वा. तर मंडळी, आता वळूयात आपल्या जादुई फोन या सेक्शनकडे. आजच्या भागात बघूयात कुणाचा फोन कुणाला येतोय, आणि त्यासाठी मी फोन देणार आहे मोहन जोशी यांना. हॅलो, बोला, काय म्हणताय? हा नाही आम्ही आपल्या घरी बसलो. तुमची छपाई चालू ना. आता काय तुमचं काम? किती नाटकं शूट केली तुम्ही, आणि करणार तरी काय इस्टेटीचं द्या. हा नाताना मला पण दत्तक घ्या तुम्ही, असं काय करताय? हा थोडं 30% प्रॉपर्टी माझ्या नावावर करा. हो तुम्ही काय बोलताय तुम्ही? खर्चिके साहेब, विसरला काय दिवस आपले बडोद्याचे? नाही अहो का कष्ट केलेत की त्यासाठी.
मग नाही, पण तुम्ही ही प्रतारणा केली बरं का दोस्तीशी. तुमच्या हॉस्पिटलमध्ये मी आलो होतो, तुम्हाला सगळे गाणे ऐकून तुम्ही गालेली रफी साहेबांची. तेव्हा तुमचे हात हल्ले होते फक्त, हो ना? नाही तुम्हाला माहित नाही, आम्हाला माहित नाही ना, तुमची मेसेज होत्या बरोबर. आता कसं काय रेकॉर्डिंग चालू आहे? पण तुमचं असं अकस्मात जाणं जरा खूप कटकलं आम्हाला. नाही, पण मी इथे नव्हतो, पुण्यात होतो. 8 ऑक्टोबर. येस. असाल तिथे खुश असा. रफी साहेबांची गाणी ऐका छान. तेही वर आहे, तुम्ही वर आहात, मस्त मैफिल करा. मी येतोच. याला काही दिवसांनी याला. येस. बाय बाय बाय. दत्त घ्यायचं असेल तर मलाच घ्या, बाकी कोणाला घेऊ नका. हां, सांगून ठेवते तुम्हाला. ओके. वा वा, खरंच एकदा जोरदार टाळ्या अविनाश करशीकर सरांसाठी झाल्या पाहिजे. ते खूप उमदा नट. या मंचावर सुद्धा ते एकदा आले होते आणि खूप मजा केली होती त्यांनी. खूप किस्से सांगितले होते, खूप धमाल केली होती. पण हे दत्तक काय म्हणजे किस्सा काय होता सर? मी त्यांना नेहमी म्हणायचो, किती कमावतोय, नाटकं शूट करताय, सिरियल शूट करताय, हे शूट करताय, ते शूट करताय, कमावतो तरी किती? काहीतरी प्रॉपर्टी माझ्या नावावर करा. मी गरीब बिचारा म्हणतो. ते नेहमी मला म्हणायचे. आता हे इथे बोलता येत नाही, पण त्यांची भाषाच अशी होती ना. खरंय खरंय खरं. त्या मनाने तू फार सोज्वळ बोल. खूपच सोजवळ बोल. क्या बात आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. खूप छान वाटतंय मंडळी की आजच्या भागामध्ये हे सगळे पाहुणे या मंचावरती आलेले आहेत. अर्थात यांच्याच बरोबरीनं आपण भेटणार आहोत उद्याच्या म्हणजेच बुधवारच्या भागात. तेव्हा बघायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, लेडीज जिंदाबाद.